नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्लॉगमध्ये व छत्रपती संभाजीनगर ट्रॅव्हल सिरीज मधल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 600व्या शतकात कोरल्या गेलेल्या एलोरा केव्स बद्दलची माहिती व इतिहास। हा व्हिडिओ 2 भागांमध्ये असेल। पहिला भाग हा कैलास मंदिराच्या माहिती व इतिहासाचा, तर दुसऱ्या भागात आपण उर्वरित एलोरा लेणी पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण एलोरा केव्सच्या समोर असलेल्या पे एंड पार्क मध्ये आपली गाडी पार्क केली। येथे 50 रुपये पर कार असे पार्किंग चार्जेस आहेत। नंतर मेन गेट मधून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस तिकीट काउंटर आहेत। एलोरा केव्सचे एंट्री तिकीट भारतीय आणि सार्क देश यातील रहिवाशांना 40 रुपये प्रति व्यक्ती, तर परदेशी लोकांना 600 रुपये इतके आहे। व्हिडिओ कॅमेरा वापरणार असाल तर यासाठी 25 रुपये एक्स्ट्रा तिकीट पे करावे लागते। तिकीट पे केल्यानंतर अशा टाईपचे एक टोकन भेटते, जे जपून ठेवावे, कारण बाहेर येत असताना याच टोकनने आउट करता येते। मित्रांनो, टोकन घेऊन आत प्रवेश करताच समोर लेणी क्रमांक 16 दिसते। हे लेणे म्हणजेच भगवान शिवशंकराला समर्पित असलेले कैलास मंदिर। नमस्कार मित्रांनो, RSP मराठी ब्लॉग्सच्या आज छत्रपती संभाजीनगर सिरीज या सिरीज मधल्या शेवटचा ब्लॉग आणि शेवटच्या प्लेसमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण आलो एलोरा केव्सला आणि हे पाठीमागे दिसते हे कैलास टेम्पल आहे। ज्या टेम्पलला बनवण्यासाठी म्हणजे मेन कैलास टेम्पल बनवण्यासाठी 200 वर्षाचा कालावधी लागला। टोटल 600 वर्ष हे काम चाललं आहे। त्याचबरोबर इथे 32 टाईपच्या केव्ज आहेत, ज्याच्यामध्ये जैन प्रतिकृती प्लस बुद्ध प्रतिकृती आणि भगवान शिवला समर्पित असलेले हे कैलास मंदिर आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण एलोरा केव्सची माहिती बघणार आहे। हे एलोरा केव्स कशा बनल्या, त्या कोणी बनवल्या आणि या बनवण्यासाठी किती कालावधी लागला, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो प्लीज हा व्हिडिओ पूर्ण पहा, याच्यामध्ये बरीच सारी इन्फॉर्मेशन आहे। आणि ज्या कोणी व्ह्यूअर्सनी आत्तापर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलेलं नाही, माझी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे की प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इसवी सन 735 ते 757 राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाच्या काळात कैलास मंदिराचे निर्माण कार्याचे नियोजन करण्यात आले आणि इसवी सन 757 ते 773 या कालावधीत कृष्ण प्रथम च्या कारकिर्दीत मुख्य काम सुरू झाले। कैलास लेणीवरील नक्षीकाम अनेक वर्ष राष्ट्रकूट राजाच्या देखरेखीखाली सुरू होते। असे म्हणले जाते की 10 पिढ्यांनी यासाठी काम केले आणि सुमारे 200 वर्षापेक्षा जास्तचा कालावधी लागला। एका दंतकथेनुसार राजाच्या आईने व्रत केले आणि मंदिराचा कळस पाहिल्यानंतरच उपवास सोडणार असा हट्ट धरला। त्यामुळे त्यांची तब्येत खालावत होती, म्हणून राजाने शिल्पकारांना प्रथम मंदिराचे शिखर बनवण्याचा आदेश दिला आणि अशा पद्धतीने मंदिराचा कळस कोरण्यात आला आणि नंतर मंदिराचे शिल्पकाम सुरू झाले। कळस पाहिल्यानंतर राजाच्या आईने उपवास सोडल्याचे सांगितले जाते। हे मंदिर 29 मीटर उंच, 50 मीटर लांब आणि 33 मीटर रुंद असे 2 मजली मंदिर आहे। तसेच हे मंदिर एका प्रचंड बसाल्ट पाषाणाला फोडून बनवण्यात आले आहे। हे मंदिर बनवत असताना हजारो टन पाषाण दगड निघत असे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघालेला दगड गेला कुठे हे मात्र आजपर्यंत गूढच आहे। राष्ट्रकूट राजवटीमध्ये अनेक मंदिरांची निर्मिती करण्यात आली व त्यांच्या बांधणीमध्ये अशाच प्रकारच्या दगडांचा समावेश आहे। त्यामुळे कदाचित या मंदिराच्या निर्मितीमध्ये हा दगड वापरला गेला असावा असा काही इतिहासकारांचा तर्क आहे। पण ही मंदिरे खूप दूरवर आहेत, मग हे दगड तिथपर्यंत कसे पोहोचले याचे उत्तर कुठेही नमूद केलेले दिसत नाही। मुख्य मंदिराची रचना मुख्य मंडप, नंदी मंडप, भव्य सभा मंडप, गोपूर आणि गर्भगृह अशी आहे। हे मंदिर एखाद्या रथाप्रमाणे बनवण्यात आले आहे। मंदिराच्या आवारात प्रवेश करताच गजलक्ष्मीचे सुंदर शिल्प नजरेस पडते, ज्यामध्ये हत्ती त्यांचा अभिषेक करत आहेत। डाव्या बाजूने आत गेल्यावर गरुडावर स्वार भगवान विष्णू आणि रणचंडिकेची शिल्पे आहेत। समोरच एक भग्नावस्थेतील प्रचंड गजशिल्प स्वागतासाठी उभे दिसते। मंदिराच्या सभोवतालच्या लेण्यामध्ये शिवपुराण, विष्णू पुराणातील कथाशिल्पे आहेत। तसेच भगवान विष्णूंचे
दशावताराची ही कथाशिल्पे सुंदररित्या कोरलेली आहेत. सर्वप्रथम आपण बाजूंच्या लेण्यांमधून सुरुवात करू. या लेण्यांमध्ये भगवान विष्णूंची दशावतार कोरलेले आहेत. यामध्ये वामन अवतार, मत्स्य अवतार, नरसिंह अवतार, शेषशय्यावरील भगवान विष्णू, रामावतार इत्यादी शिल्पे लक्ष वेधून घेतात. हे शिल्पे पाहून मन तृप्त होत असतानाच उजव्या बाजूस शिव पार्वती यांची कैलासावरील स्थित असलेली शिल्पे सुरू होतात. मनमोहक दृश्ये, उत्कृष्ट कलाकुसर, मूर्त्यांवरील आभूषणाचे बारकावे पाहून मन भारावून आले. याचबरोबर कैलास हलवणाऱ्या रावणाचेही शिल्प येथे आहे. विरुद्ध बाजूस देवींची वेगवेगळ्या रूपांचे दर्शन होते. मंदिराच्या चहूबाजूस सुंदर शिल्पकाम, देवीदिकांच्या, गांधर्व आणि किन्नरांची शिल्पे आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूस रामायणातील युद्ध प्रसंग कोरलेले आहेत. यामध्ये कीचके, वानर, राक्षस, श्रीराम व रावणाचे युद्ध आदींचा समावेश आहे. मित्रांनो, हा कोरीव काम केलेला ध्वजस्तंभ आणि बाजूच्या वास्तूचे चित्र पाहिल्यासारखं वाटतंय का? अगदी बरोबर ओळखलं. हे शिल्प आपल्या 20 रुपयाच्या नोटेवरती चित्र स्वरूपात आहे. या मंदिराच्या पायाच्या ठिकाणी चहूबाजूने हत्तीची शिल्पे आहेत. जणू हा मंदिररूपी रथ हे गज मिळून शिरावर सांभाळत आहेत. चला तर मग मुख्य कैलास मंदिरात प्रवेश करूयात. या दगडी पायऱ्यांवरून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. उजव्या बाजूस भव्य नंदी मंडप आहे. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन समोरच्या सुंदर कमानीतून सभा मंडपात प्रवेश केला. सभा मंडप ही सुंदर वास्तू कोरीव खांबावर स्थित आहे. यामध्ये भगवान शिवच्या वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. समोरच्या गर्भगृहेत भव्य शिवलिंग आहे. तर मित्रांनो, असे आहे अद्भुत, अविश्वसनीय, उत्कृष्ट कलाकृती, अचंबित करणाऱ्या गोष्टी आणि 1500 वर्षानंतर सुद्धा न उकलणारे गुढ असे कैलास मंदिर. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूयात वेरूळमधील इतर लेण्यांच्या माहितीबरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.